आपण लहान मुलांना शक्यतो ताजं आणि योग्य असं पौष्टिक अन्न दिलं पाहिजे. यामध्ये फळं आणि पालेभाज्या, कडधान्य या सगळ्याचा व्यवस्थित समावेश असला पाहिजे. हे सगळं लहान मुलांना दिलं पाहिजे. त्यासोबतच लहान मुलांमध्ये जंक फूड, चॉकलेट्स, पेस्ट्रीज याचं प्रमाण जर जास्त असेल तर ते आपण कंट्रोल केलं पाहिजे. लहान मुलांना पाणी जास्त दिलं पाहिजे. त्यांना आधीपासूनच पाण्याचा इंटेक ज्या व्यवस्थित राहील हेही बघितलं पाहिजे. त्यासोबतच लहान मुलांना व्यायामाची लहानपणापासूनच आवड लावू शकतो आपण. त्यांना जमतील असे सोपे फिजिकल एक्सरसाइज आपण सांगू शकतो. यासोबतच काही योगासन असतील, प्राणायाम असेल, अनुलोम विलोम अशा काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण लहान मुलांना आधीपासूनच सांगून त्याची जर सवय लावली तर त्याचा इम्युनिटी वाढण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यासोबतच लहान मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी, कॅल्शियम याचं व्यवस्थित प्रमाणात मिळेल. त्यासाठी व्यवस्थित सूर्यप्रकाशही त्यांना मिळाला पाहिजे. मोकळ्या हवेत खेळायला दिलं पाहिजे. तर हेही आपण केलं पाहिजे. हे सगळं केल्याने लहान मुलांमध्ये इम्युनिटी लवकर वाढायला मदत होईल. लहान मुलांची इम्युनिटी वाढली तर ते आजारी कमी पडतील. वारंवार सर्दी खोकला जो असतो तो कमी होईल आणि त्यांची वाढ व्यवस्थित होते. जर आपण एवढं सगळं करूनही जर आपल्या लहान मुलांमध्ये काही इम्युनिटीचा प्रॉब्लेम वाटत असेल, तर आपल्याला इम्युनिटी वाढण्यासाठी जर त्यांची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो. थँक्यू.